माझा प्रश्न काय आहे सगळ्या पालकांना की आजच्या मुलांना खरंच योग्य मार्गदर्शनाची गरज आहे का? तुमचं उत्तर मला येस ऑर नो मध्ये आलं पाहिजे. चला चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं सगळ्यांनी, येस ऑर नो मध्ये टाईप करायचं फास्ट. काय वाटतं तुम्हाला की खरंच आज मुलांना याची गरज आहे का? त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवण्याची गरज आहे का? लवकर लवकर बोलायचं. ओके, येस येस येस. सायली म्हणतात येस, मयुरी म्हणतात येस. ओके, वेद म्हणतात येस. ओके, येस. सचिन म्हणतात येस. ओके, ग्रेट. येस. ओके, म्हणजे सगळ्या पालकांना असं वाटतंय की खरंच आज काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, माझंही हेच मत आहे की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे किंवा आजच्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ओके, सुवर्णा मॅडम पण म्हणतात येस, मंजू पण म्हणतात येस. ओके, ठीक आहे. आता माझा दुसरा प्रश्न तुम्हाला सगळ्या पालकांना की असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, काय सांगा? ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी हो दिलं. माझं देखील उत्तर तेच आहे की हो. मग आता माझा दुसरा प्रश्न की नक्की असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज आजच्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे? एका शब्दात, दोन शब्दात जे काही तुम्हाला शक्य कर सांगायचं पण सांगा, बोला, मोकळे व्हा. कारण का जर तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला आज काहीच मिळणार नाही, लक्षात घ्या. कारण का तुम्हाला काहीतरी तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या मुलाबद्दल, तुमच्या मुलीबद्दल काहीतरी इश्यू आहे, म्हणून तुम्ही आतापर्यंत ह्या वेबिनार मध्ये आला आहात, बरोबर की नाही? काहीतरी इश्यू आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात ना, मग तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बोललात ना तरच मी तुम्हाला छान पैकी मार्गदर्शन करेन. नाहीतर मध्ये काय होणार माहितीये, सत्यनारायणची महापूजा होईल की मी पोथी वाचत जाणार, तुम्ही ऐकत जाणार, पण त्यातून मिळणार काहीच नाही. तसं नाही झालं पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही पालक म्हणून आज वेबिनारमध्ये आलात, सो भरपूर काहीतरी घेऊन जा, बरोबर की नाही? भरपूर काहीतरी घेऊन जा आणि त्यासाठी तुमचं मोकळं होणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, मयुरी मॅडम म्हणतात मुलं कन्फ्युज आहेत. ओके, ग्रेट. अजून सचिन सर बोलतात की सोशल मीडियाचा वापर सर वाढला आहे. ओके, ग्रेट. अजून अजून काय कारण आहे की ज्याच्यामुळे आज मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे? येस, संवाद साधायला मागत नाही. ओके, ग्रेट. ऐकत नाहीत मुलं. ओके, ग्रेट. अजून काय सांगतात? ओके, समीर म्हणतात की आम्ही पूर्ण वेळ मुलांना देऊ शकत नाही व आपल्याला अपेक्षा खूप असतात, तर यातून मार्ग कसा मिळेल? ओके, ग्रेट. सरला म्हणतात की टाइम कमी असतो. ओके, ग्रेट. छान, ग्रेट. छान, म्हणजे प्रत्येक पालकांना माहिती आहे की आज मुलांना खरंच याची गरज आहे. ओके, आणि त्यासाठी खरंच आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? म्हणतात, मंजू कोळी मॅडम म्हणतात की मोबाईल अति वापर. ओके, चला काही हरकत नाहीये, आपण बघूया की नक्की काय आहे आणि काय नाही आहे किंवा कसं असलं पाहिजे किंवा काय एक पालक म्हणून आपण करू शकतो, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, अर्थात तुमचं व्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जितकं व्यक्त व्हाल तितकं छान पद्धतीने मी तुम्हाला त्या पॉईंटवरती डिस्कस करेन आणि तुम्हाला काही मार्गदर्शन करेन. कारण का जरी हा मोफत वेबिनार असला तरी पण बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला कळणार आहे. ओके, सो आज आपल्या वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक वाक्य तुम्हाला सांगू इच्छितो. तर तुम्ही सगळे पालक आहात, मी पालक आहे. ओके, अब्दुल कलाम यांनी एक वाक्य लिहिलं होतं की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल तर आजच्या मुलांवरती काम करा, असं त्यांना वाटलं. ऍक्च्युली मी जेव्हा हे वाक्य वाचलं तेव्हा मला खूप मोठा प्रश्न पडला की माझ्याकडे इतके पालक येतात, इतके विद्यार्थी येतात किंवा मी आता गेली 16 वर्ष काम करतोय. ओके, आणि प्रत्येक पालक म्हणजे 100 पालकांपैकी 99% पालक फक्त मुलांबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलतात किंवा नकारात्मक बोलतात की माझा मुलगा आता माझा ऐकत नाही किंवा माझा मुलगा हाताच्या बाहेर गेलाय का माझ्या मुलीला व्यसन लागलंय किंवा त्याला बाहेरचे नाद लागलाय, तो बाहेरचं जास्त खातो, तो बाहेर जास्त ऐकतो, अशी वेगवेगळी कारणं सांगतात, म्हणजे वेगवेगळे तक्रारी करतात. मग यांना असं काय दिसलं असेल की त्यांना असं लिहावंसं वाटलं की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल तर आजच्या मुलांचे काम करा? मोठा प्रश्नचिन्ह होता हा समोर.
कारण का इतकी महान व्यक्ती जर का असं लिहू शकते तर नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे, हो की नाही? काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि मग ते कारण काय याच्यावर तुम्ही अभ्यास सुरू केला आणि मग तो अभ्यास सुरू केल्याच्या नंतर काही एक्सपेरिमेंट केले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हा, यांनी जे काय सांगितलं ते चुकीचं नाहीये, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण खरंच आजच्या मुलामध्ये तितकं पोटेन्शियल आहे, खरंच आजच्या मुलांमध्ये तितकं कॅलिबर आहे, टॅलेंट आहे, स्किल आहे. फक्त गरज कुठे आहे माहिती आहे? योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा समजून देण्याची गरज आहे. त्याला जर काही योग्य डायरेक्शन मध्ये आणलं, योग्य मार्गदर्शन त्याला जर काही डायरेक्शन मध्ये आणलं तर नक्कीच तो मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी होईल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर काय पण काय बोलताय, म्हणजे काय आम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करत नाही किंवा मग आम्ही त्यांना शाळेमध्ये टाकतो, कोचिंग क्लास टाकतो, तिथे काय त्यांना गायडन्स मिळत नाही का? मिळतं त्यांना, काहीच हरकत नाही. पण यांना असं का वाटलं किंवा मला काय अनुभव आला, तो अनुभव असा आला की अरे खरंच आजच्या मुलांमध्ये टॅलेंट आहे, स्किल आहे, पोटेन्शियल आहे, पण काय झालंय की त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. कसं माहितीये, बघा ना, आज आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळत नाहीत पण त्या आजच्या मुलांना कळतात. म्हणजे माझ्याबद्दल सांगतो, चला बाकी सोडून द्या. घरामध्ये टीव्ही बघत असताना कधीतरी वेळ मिळतो, कधीतरी टीव्ही बघतो आणि बघत असताना काय होते माहितीये का, अचानक एखादा बटन दाबला जातो रिमोटचा आणि एखादा बटन दाबला गेला का टीव्ही बंद होतो. मला खरं सांगतो अजूनही मला कळत नाही की ती टीव्ही पुन्हा कशी चालू करायची. पण माझी मुलगी आहे ती लगेच मला सांगते, पप्पा रिमोट एक मिनिट माझ्याकडे द्या, एका सेकंदामध्ये सॉल्व. कळतं तुम्हाला? आपल्याला कधी कधी कळत नाही, आपण एवढे महागडे मोबाईल वापरतो. ओके, आता मी एवढा महागडा मोबाईल वापरतो, मला कधी कधी कळत नाही की ते नोटिफिकेशन कसे बंद करायचे, कुठल्या कसं बंद करायचं किंवा काय कसं करायचं. मुलांना सगळं कळतं. लक्ष येते मला काय म्हणत येते, म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये आहे, फक्त त्यांना योग्य गायडन्स जर का त्यांना मिळालं किंवा त्या स्किलचा, त्या नॉलेजचा जर का आपण दुसऱ्या ठिकाणी केला तर नक्कीच तुझं उद्याचं येणारं जे भविष्य आहे ते कसं असणार आहे, चांगलं असणार आहे. म्हणून हे वाक्य प्रत्येक पालकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल तर आपल्या मुलांवरती काम करणं गरजेचं आहे. कारण का ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ओके, पालक म्हणून ही जबाबदारी कोणावरती आहे? आपल्यावरती आहे. ओके, आणि खरंच मी असं म्हणेन की त्यावेळेला डॉक्टर अब्दुल कलाम यांना हे वाक्य सुचलं, काय लिहिले, त्यामुळे खरंच ते ग्रेट आहे, खरंच खूप महान आहे. ओके, मग आज पालकांवरती ही जबाबदारी आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा देण्याची. पण आज पालकांचं वास्तव काय ते आपण समजून. ओके, आज पालकांचं वास्तव काय आहे, तर समोर एक इमेज दिसते बघा तुमच्या, टुडेज रियालिटी अबाउट पॅरेंट्स. ओके, म्हणजे थँक्स टू योगेश चव्हाण त्यांनी हे अतिशय बोलकं असं चित्र बनवलं. ते एका व्हॉट्सअप ग्रुपला आलं होतं आणि मला ते चांगलं वाटलं. असं म्हटलं की चला आपल्या वेबिनारमध्ये आपण ते घेऊया. एक मुलगा आहे तो आपल्या आजीला विचारतो की आजी आजी, रोज रात्री आपल्या घरी एक बाई आणि पुरुष येतात आणि सकाळी गायब होतात, ते कोण आहे? ओके, आजी काय म्हणते, बाळा ते तुझे आई बाबा आहे, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतात. कळतंय की काय वास्तव आहे आपलं? बरं, यात पालकांची काही चुकी आहे का? अजिबात नाही. कारण का जग बदललंय, जीवनशैली बदलली आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शिक्षण महागलंय, सगळ्या गोष्टी महागल्यात, की नाही? त्याच्यामुळे अर्निंग करणं किंवा स्वतःला कुठेतरी एंगेज ठेवून तिथून उत्पन्न मिळवणं हे काही चुकीचं नाहीये, लक्षात घ्या. अजिबात चुकीचं नाहीये. कारण का आपण जर का स्वतःला एंगेज ठेवून जर का कुठे आपण अर्निंग नाही केलं, उत्पन्न नाही मिळवलं, तर आपण आपल्या मुलांचं एज्युकेशन कसं कम्प्लीट करणार? का त्या मुलांना चांगलं एज्युकेशन कसं देणार? नाही देऊ शकत. त्यामुळे हे चुकीचं नाहीये. पण याच्यामुळे प्रॉब्लेम कुठे होतोय की मुलांना जो क्वालिटी टाइम दिला पाहिजे किंवा मुलांना जो काही योग्य वेळ दिला पाहिजे तो दिला जात नाही. आणि याचं थोडंसं आपल्याकडनं काय होतंय, राहतंय किंवा ते थोडंसं दुःख आहे असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे कळतंय आपल्याला, आपण ते ओळख नाही, बरोबर की नाही? आज कळतं आपल्याला की नाही, बरं आज जसं आज संडे आहे, मलाही वाटतं की संडे असल्याच्या दिवशी मी काय करावं, मुलांबरोबर वेळ घालावा, कारण मुलांना संडे सुट्टी असते. पण मला शक्य होत नाही का संडेला माझी कामं असतात, बरोबर की नाही? सकाळी एक प्रोग्राम होता, त्याच प्रोग्राम आहे, संध्याकाळी एक प्रोग्राम आहे, संडेला लोकांना सुट्टी असते. माझं म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की कळतं पण वळत नाही, कारण का ती गरज असते.
आणि मग हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आणि मला खूप वाईट वाटतं की पूर्वी हे फक्त शहरी भागांमध्ये होतं, पण आता अगदी तालुका लेवलला, जिल्हा लेवलला पण ह्या गोष्टी सर्वात दिसायला लागल्या की वाईफ हजबंड दोघे पण काय जॉबला आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालंय की मुलांना जो काही वेळ पाहिजे पालकांकडून तो वेळ मिळत नाही. ओके. आणि त्याच्यामुळे थोडस अच्छा मुलांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा मिळण्याची गरज आहे असं आपण ते म्हणू शकतो. अजून काय वास्तव आहे की काही पालकांना काय वाटतं की ठीक आहे, काही गरज नाहीये, त्यांना चांगली शाळा आणि चांगला क्लासेस दिला की त्यांचं चांगलं करिअर घडू शकतं. ओके. आणि म्हणून मग हे पालक काय करतात की ब्रँडेड कोचिंग क्लासेस, ब्रँडेड स्कूल याच्यामध्ये मुलांना ऍडमिशन घेऊन दिलं की त्यांना असं वाटतं की आता आपली जबाबदारी संपली. ओके. म्हणजे लिटरली समजा कधी काही प्रॉब्लेम झाला आणि मग येतात काउन्सिलिंगला पालक मुलांना घेऊन माझ्याकडे, तेव्हा मग पालक मला सांगतात की सर कसं आहे की मी 1 लाख रुपये डोनेशन भरून त्याला या शाळेमध्ये टाकले, 1.5 लाख रुपये क्लासेसची फी भरलेली आहे, त्याला बस लावलेली आहे, त्याला हे केलं, त्याला ते केलंय, सो आम्ही आमच्याकडनं सगळं करून मोकळे झालो, आता त्याचं त्यांनी करावं. ओके. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आज चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजे चांगलं शिक्षण तर चांगलं करिअर आहे. ओके. मला ना तुम्हा सगळ्या पालकांना विचारायचं, ओके, आणि सगळ्यांनी उत्तर द्यायचंय, प्लीज सगळ्यांनी उत्तर द्यायचं. तुम्हाला हे पटतंय का की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होईल? तुमचं उत्तर मला हो किंवा नाही याच्यामध्ये पाहिजे. फास्ट. मी अधूनमधून तुम्हाला प्रश्न विचारणार कारण का हा कुठलाही मोटिवेशनल प्रोग्राम नाहीये किंवा कुठल्या सेल्स मार्केटिंगचा प्रोग्राम नाहीये की मी तुम्हाला ज्यूस मधून काही गोष्ट सांगणार आहे, मोटिवेट करणार आहे, तुम्हाला पैसे करणार असं अजिबात नाही. तुम्ही बोललात तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी माहिती पडणार आहेत. तुम्ही नाही बोललात तर काहीच बोलणार नाही. ओके. मी फक्त वाचणार आणि सोडून देणार विषय. बोला. तुम्हाला हे पटतंय का? आज जे पालकांना असं वाटतं की एखादी चांगली शाळेत टाकलं नाही, चांगल्या कसल्या टाकलं की बस आपली जबाबदारी संपली. तिथे त्याला चांगलं शिक्षण मिळेल, चांगलं पुढे करिअर पण त्याचं घडेल, आपल्याला काही करण्याची गरज नाही. काय वाटतं ह्याच्यावरती मला तुमचं उत्तर पाहिजे. भाऊ किती लोक उत्तर देतात. भूषण म्हणतात नाही पटत, रिद्धी म्हणतात नाही पटत, कृष्ण म्हणतात नाही पटत, सुवर्ण म्हणतात नाही पटत, सायली म्हणतात नाही पटत. ओके चला आहे. काय माहितीये का दुपारची वेळ आहे ना, त्यामुळे झोप लागण्याची पण शक्यता असते, म्हणून अधूनमधून तुम्हाला प्रश्न विचारत आहे. ओके. आणि त्याची उत्तरं पण मला अपेक्षित तुमच्याकडून. येस सरला म्हणतात नो, मंजू म्हणतात नाही. ग्रेट ग्रेट. आहेत बरेच लोक आहेत जागी मुली ती उत्तर देतात. ओके. चलो नाही नाही. ओके ग्रेट. सिद्धी म्हणतात नाही. ओके ठीक आहे. आजकालच्या पालकांना असं जे वाटतंय की चांगली शाळा आणि चांगल्या पैसे म्हणजे चांगलं शिक्षण चांगलं करिअर होईल, हे मला देखील वाटतं की चुकीचं आहे. म्हणजेच तुमच्या उत्तराशी मी देखील सहमत आहे, कारण का तुम्ही सगळे पालक आहात, सगळ्यांनी उत्तर दिलेली आहे, मी पण सहमत आहे. पण मी का सहमत आहे, मी त्यामागे माझा काय अभ्यास किंवा मी का असं म्हणतोय, तुम्ही म्हणताय म्हणून मी पण म्हणायचं का? अजिबात दर्शन की नाही. तर मी माझ्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः कोकणातला आहे, मुक्कामपोस्ट पांगारी, तालुका महाड, जिल्हा रायगड. आणि या गावात मी लहानाचा मोठा झालो आणि माझं संपूर्ण शिक्षण पण तिकडचंच आहे, कोकणातलंच आहे. आणि जिल्हा परिषद शाळेमधून माझं शिक्षण झालेलं आहे. अगदी माझं बीए सायकोलॉजी कम्प्लीट पण सगळं मी मराठीमधूनच केलं आहे. आणि मी 5 मे 2003 मुंबईला आलो. मी पहिल्यांदा मुंबई बघितली असं मी म्हणू शकतो. सो माझं सगळं शिक्षण गावचं मराठी माध्यम मधलं, त्यातली जिल्हा परिषद शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं म्हणजे आता जे काही पालकांना आताच वाटतं ते, तर मी असं म्हणेन की मला आता माझ्या करिअरमध्ये जर तुम्ही म्हणाल तर मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. म्हणजे मला असं कुठेच असं हे नव्हतं की मी मराठी माध्यमातून शिकलोय म्हणून मला काही प्रॉब्लेम आला करिअरमध्ये, किंवा मी खेडेगावामध्ये अगदी म्हणतात ना, म्हणजे आमचं शिक्षण कसं तुम्हाला सांगतो, सकाळी 6ला उठायचं, 5:30-6ला उठायचं, गुरं घेऊन चरायला जायची, गाय बैल वगैरे हे सगळं घेऊन चरायला जायचं, मग त्यांना 9-9:15 पर्यंत घरी घेऊन यायचं, वाड्यात त्यांना बांधायचं, मग त्यानंतर आंघोळ वगैरे करायची, त्यानंतर मग दप्तर घ्यायचं आणि शाळेत जायचं. संध्याकाळी शाळेतून आलं 5 वाजता की पुन्हा दप्तर टाकलं की परत गुरं सोडली, गाई बैल वगैरे सोडली की परत चरायला घेऊन. या पद्धतीने म्हणजे अगदी आता पावसाळ्यामध्ये आमच्याकडे लावणी आली, कापणी आली, गिरणी आली, हे सतत चालू असतं. ओके. सांगायचं आपलं की ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही काय केलं, शिक्षण केलं. आता तर काय मुलाला बाप रे बाप, तू काहीही करू नकोस, तू फक्त शिक्षण कर, बाकी काही करू नकोस, तुला पाहिजे ते द्यायला मी तयार आहे. बरोबर की नाही. आपण पालक म्हणजे मी देखील, तुम्ही नाही, मी पण तेच म्हणतो. ओके. माझ्या मुलीला पण सांगतो, मुला पण सांगतो की तुम्ही काही करू नका, फक्त
अभ्यासावरती लक्ष द्या, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. बाकी मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. ओके. पण मी माझ्या अनुभवातून सांगतो की आम्हाला माझं कधी शिक्षण मिळालं नाही. म्हणजे 10वीच्या नंतर माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की आता पुढे काय मी शिकू शकत नाही, तुझं तू बघ. मग मी माझ्या तालुक्याला काय केलं, एक नायक मराठा समाजाचा आमचा हॉल आहे महाड स्टेशनच्या समोर, डेपोच्या समोर. तर तिथे मी राहिलो हॉस्टेलला, आणि तिथे राहून मी एका ठिकाणी जॉब पण केला. ओके. म्हणजे कॉलेज आणि जॉब अशा सगळ्या गोष्टी करून मग मी माझं कॉलेज पूर्ण केलं तिथे. कारण का आई वडिलांनी सांगितलं की आम्ही पुढचं शिकू शकत नाही तुला, तुझं तू बघ. मग मी त्या सगळ्या गोष्टी केल्या की मी सकाळी 7 ते 11 कॉलेज करायचो. 11 नंतर मग हॉस्टेल जे काही खायचं, तिथे मग पूर्ण महाड परिसरामध्ये चॉकलेट बिस्किटची सायकल होती, डिलिव्हरी करायची, डिलिव्हरी बॉय. ओके. सो सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की जेव्हा करिअर वगैरे आपण ह्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी करतो ना, की चांगलं करिअर, चांगलं एज्युकेशन, बेस्ट एज्युकेशन, बेस्ट, मला असं वाटतं की असं काही नसतं. कारण का हे कोचिंग क्लास वगैरे हे तर मुंबईमध्ये आल्याच्यानंतर मला माहिती पडलं की कोचिंग क्लास सारखी पण एक मोठी इंडस्ट्री आहे, ते करोडोचं टर्नओव्हर होतं. ओके. कारण आमच्या गावाला आम्ही जेव्हा शिकलो आम्हाला काही नव्हतं, असं शिकवणी क्लास काहीच नव्हतं, हा प्रकारच माहिती नव्हता. सो म्हणून माझ्या अनुभवातून मी तुम्हाला म्हटलं की चांगलं शिक्षण आणि चांगली म्हणजे चांगली शाळा आणि चांगल्या क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर असं अजिबात होत नाही, हे मला वाटतं. ओके. मग नक्की काय, तर मला एक असं थोडंसं वाटतं, बघा पटत असेल तुम्हाला आणि पटलं तर हो म्हणा. ओके. जर तुम्हाला पटलं तर काय म्हणायचं, हो म्हणायचं की येस म्हणायचं. मला असं वाटतं चांगली शाळा आणि चांगल्या क्लासेस हे चांगलं शिक्षण देईल, मी नाही म्हणत, अजिबात नाही. ओके. पण फक्त तेवढंच पुरेसं नाहीये विद्यार्थ्याला. तर चांगल्या शिक्षणाबरोबर, ओके, चांगल्या शिक्षणाबरोबर जर त्या मुलाला चांगले संस्कार जर मिळाले, चांगलं मार्गदर्शन जर मिळालं, तर नक्कीच त्या मुलाचं करिअर हे चांगलंच होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पटत असेल तर येस टाईप करा फास्ट. कारण का नुसतं शिक्षण घेऊन काही फायदा नाहीये, त्याला चांगले संस्कार देखील मिळणं गरजेचं आहे, चांगलं मार्गदर्शन देखील मिळणं गरजेचं आहे, तर त्याचं भविष्य चांगलं आहे, नाही तर नाही. येस पटतंय आणि येस टाईप करायचं. येस सायली मॅडम म्हणतात, येस समीर म्हणतात, सुवर्ण म्हणतात. येस ग्रेट ग्रेट, म्हणजे पटतंय तुम्हाला लोकांना, बरोबर की नाही. कारण काही गरजेचं आहे, लक्षात घ्या, हे गरजेचं आहे. जर का त्याला चांगले संस्कार नाही मिळाले तर काय होणार. आपण बघतो की नाही की वडिलांनी आई वडिलांनी खूप कमवलं आणि मुलाने गमवलं. का होतं असं, कुठेतरी संस्कार कमी पडले, लक्षात घ्या. ओके. मग फक्त संस्कार कमी पडलेत का, नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. अर्थात आपण ते जास्त डीप मध्ये जात नाही. सो त्याच्यामुळे आज एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चांगली शाळा आणि चांगल्या क्लासेस चांगले शिक्षण देईल, पण चांगले संस्कार हे देखील आपल्याकडून आई वडिलांकडून मिळाले पाहिजे त्या मुलाला, तर त्या मुलाचं करिअर कसं होईल, चांगलं होईल. आणि हे देखील आजचे वास्तव आहे, आणि त्याच्यामुळे आज मी असं म्हणेन की आजच्या मुलांना खरंच गरज आहे काउन्सिलिंगची, आजच्या मुलांना खरंच गरज आहे चांगल्या मार्गदर्शनाची. कारण का आजची मुलं वाईट नाहीये, खरंच आजच्या मुलांमध्ये चांगली क्षमता आहे, फक्त त्या क्षमतेचा योग्य वापर कसा करायचा, कुठे करायचा, याचं जर का त्यांना कोणी गायडन्स केलं ना, नक्कीच खूप काही करू शकतात आजची मुलं. पण मग ते योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही, ते मार्गदर्शन कुठे शोधतात ती मुलं, सोशल मीडिया, सर्चिंग. मग तिथे गुगल बाबा आहे, युट्यूब बाबा आहे, बरोबर की नाही, टिकटॉक आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, बरंच काय म्हणजे आपल्याला माहिती नाही तितकं त्या पोरांना आजकालच्या माहिती आहे. ओके. मग ते त्यांना जे काही त्यांना रिक्वायरमेंट आहे ते कुठे शोधतात, सोशल मीडिया. पण याच्याने झालंय असं की ह्या सोशल मीडियामुळे चांगलं काय वाईट काय हे अजिबात त्यांना त्याची जाणीव नाही आहे, चुकीचं काय बरोबर काय हे पण त्यांना कळत नाहीये, कुठेतरी वेगळ्या दिशेला भरकटत चालते. आणि हे खूप घातक आहे आपल्या भारतासाठी किंवा आपल्या घरासाठी. म्हणजे प्रथम कुटुंब आपण बघूया, भारत नंतर बघूया, आपला देश नंतर बघूया आपलं कुटुंब. कारण कुटुंब जर का सक्षम झालं तर आपला समाज सक्षम होईल, आपला समाज सक्षम झाला तर आपलं राष्ट्र सक्षम होईल, आणि आपलं राष्ट्र सक्षम झालं तर आपला देश सक्षम होईल, बरोबर की नाही. म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस आहे, बरोबर की नाही. सो मग ही जर पिढी जर का 24 जर का याच्यामध्ये जर का अडकून बसली तर काय होणार आणि कसं होणार, मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये, मोठा प्रश्न. कारण का
याचे जितके ऍडव्हान्टेज आहेत तितके डिसएडव्हान्टेज पण आहेत लक्षात. आणि या सोशल मीडियाने जो काय मोठा घात घातलाय तो कुठे घातला म्हणजे संवादच खुंटला गेला. पालकांचा आणि मुलांचा संवाद हा ह्या मोबाईलने संपलाय. ओके, किती लोक माझ्या मताशी सहमत आहेत? मी यश ठरतात. किती पालक सहमत आहेत की या मोबाईलमुळे आहे ना मुलं आपल्याशी संवाद कमी करायला लागले. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून. त्याच्या अगोदर संवाद हा चांगला होता. बोलायची प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याशी मुलं बोलायची. पण काय झालंय, जेव्हापासून हे खेळणं हातामध्ये आलंय ना तेव्हापासून संवाद बंद होतो. ओके, जे काय विचारायचंय लगेच गुगल, लगेच युट्यूब, लगेच हे. आई वडिलांशी जो संवाद पाहिजे फेस टू फेस संवाद पाहिजे तो म्हणतात एक ती बाउंडिंग ते संपलंय किंवा कमी झालंय असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे झालंय असं ना की त्यांचं एक वेगळं विश्व क्रिएट झालं, निर्माण झालं. ओके, येस, मंजू म्हणतात बरोबर आहे, नवरी म्हणतात बरोबर की या सोशल मीडियामुळे काय झालंय त्यांचं एक वेगळी दुनिया तयार झाली, वेगळं जग तयार झालंय. आणि त्या जगामध्ये ना सगळं वेगळं आहे. लक्षात घ्या, सगळं वेगळं आहे. म्हणजे त्या जगामध्ये असं झालंय ना की आई वडिलांनी जरी काही सांगितलं तरी पण ते चुकीचं आहे. बाहेरच्याने जे सांगितलं ते बरोबर आहे. आई वडील जर का म्हटले हे करू नको तर ते त्यांना माझं चांगलं बघवत नाही. बाहेरच्याने जर का सांगितलं तर मग त्यांना माझी काळजी. म्हणजे असं काहीसं वेगळं जग त्यांचं स्वतःचं क्रिएट झालंय या सगळ्या गोष्टींमुळे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मोबाईलने किंवा सोशल मीडियाने जो काय मोठा घात घेतला तो सगळ्यात पहिला मोठा घात हा संवादावर घेतला. संवाद हा कमी झाला आणि संवाद हा नात्यातला कधीच कमी झालेला नसावा. कारण का ज्या दिवशी संवाद कमी होतो त्या दिवशी नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. गैरसमज निर्माण झाले की नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात. मतभेद निर्माण झाले की नात्यामध्ये राग द्वेष या भावनांची निर्मिती होती. आणि एकदा का त्या भावनांची निर्मिती झाली की ते नातं शेवटाकडे येतं. कधीही म्हणतात ना कधीही संपू शकतो. एक वाक्य सांगतो, पटलं तर लिहून घ्या सगळ्या पालकांनी. ओके, नात्यातला संवाद हा वाहत्या झऱ्यासारखा असतो गरजेचा. ओके, का वाहत्या झऱ्यासारखा असणं गरजेचं आहे? कारण का झरा जोपर्यंत वाहतोय ना तोपर्यंत त्यातलं पाणी ही स्वच्छ असतं. आणि एक आशा असते की एक ना एक दिवस त्या अथांग अशा सागरामध्ये जाऊन ते पाणी मिसळेल. पण ज्या दिवशी तो झरा किंवा ते वाहतं झरं थांबतं तेव्हा त्याचं रूपांतर कशा होतं, डबक्यामध्ये होतं. आणि मग त्या डबक्यातल्या पाण्याचा ताबा जनावर घेतात, कीटक घेतात. म्हणजेच काय, नात्याचं पण सेम तसंच आहे. जोपर्यंत नात्यामध्ये संवाद सुरू आहे तोपर्यंत नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही, गैरसमज होणार नाही, राग नाही, द्वेष नाही, काही नाही. नातं शेवटपर्यंत टिकणार आहे याची 100% हमी आहे किंवा आशा आहे. पण ज्या दिवशी संवाद थांबतो त्या दिवशी त्या नात्याला ताबा बाहेरचे लोक घेतात. लक्षात घ्या, जसं की झरा थांबला, वाहता झरा थांबला लगेच डबक्यात रूपांतर होतं आणि त्या डबक्याचा ताबा कीटक घेतात, जनावर घेतात, माशा घेतात. तसंच नात्यामधलं पण आहे की नात्यातला संवाद थांबला की लगेच त्या नात्याचा ताबा बाहेरच्या लोकांच्या हातामध्ये जातो. म्हणजेच आपली मुलं ज्या दिवशी आपली मुलाशी बंद करतात, कमी होतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांचा ताबा आता बाहेर आहे. ओके, म्हणजे त्याचं कंट्रोलिंग आता आपल्याकडे नाहीये, पण बाहेर त्यांचं कंट्रोलिंग कोणीतरी घेतलेलं आहे. मुलगा असेल मुलगी असेल. बघा ना, एक साधं गणित आहे हो. एखादी मुलगी, ओके, एखादी मुलगी तिला आपण एक 20-22 वर्ष लहानाची मोठी करतो, तिला एज्युकेटेड करतो, शिक्षण देतो, तिला तिच्या पायावरती उभी करतो, हो की नाही. आणि एक दिवस असा तिच्या आयुष्यामध्ये येतो की ती एका क्षणाचाही विचार न करता ती सहज आपल्या आई वडिलांना सोडून पायावरून तरी निघून जाते. कसं शक्य आहे? बघा, थोडासा विचार करण्यासारखा. कसं शक्य आहे? ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात तर एक गोष्ट लक्षात घ्यायची पालक म्हणून की आपला ताबा तिच्यावरती आता नाहीये. तिचं कंट्रोलिंग आता कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातामध्ये, म्हणून हे सगळं घडतं. आणि म्हणून मी सजेस्ट करतो सगळ्या पालकांना की जर का तुमच्या मुलाचं कंट्रोलिंग जर का तुमच्या हातात ठेवायचं असेल तर नात्यामधला संवाद हा थांबू देऊ नका. जर तुम्ही तो थांबू दिला तर तुमच्या मुलाचं कंट्रोलिंग बाहेर जाऊ शकतो. कारण बघा ना, आपण काही सांगायला गेलो ना आजच्या मुलांना तर त्यांना ते ऍक्सेप्टेबल नसतं, ते स्वीकारत नाहीत. का? त्यांना असं वाटतं की माझे वडील जे काही मला सांगतात ना ते माझ्यासाठी चुकीचंच आहे किंवा
माझ्या वाईटाच आहे. ओके, पण हे सेम जर का बाहेरच्या व्यक्तीने सांगितलं तर त्याला पटतं. म्हणजेच काय की त्याचं कंट्रोलिंग आता आपल्या हातात नाही आहे, त्याचं कंट्रोलिंग तर बाहेरच्या लोकांच्या हातात. ओके, आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, संवाद आहे. म्हणून संवाद हा वाटा झाल्यासारखा असणं गरजेचं आहे, आणि म्हणून संवाद तुम्ही सगळ्यांनी करायचा. आणि कुठेतरी मी असं म्हणेन की ठीक आहे, काही वेळेला पालकांकडून पण अशा गोष्टी होतात की पालकांना कधी वेळ देता येत नाही, त्यामुळे पालकांचा हवा एवढा संवाद होत नाही मुलांशी. मी ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे समजेल की कुठेतरी एक पालक म्हणून आपल्याला जागृत राहणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यातून काय होऊ शकतं, आपलं कंट्रोलिंग हे मुलांवरच सुटू शकतं. ओके, आणि हा जो सोशल मीडिया आहे तो खरंच खूप घातक आहे, आणि अनेक लोकांचे बळी देखील घेतलेले आहेत, आणि अनेक नातेसंबंध तोडलेले आहेत. आणि म्हणून आज आजच्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, किंवा चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कशाचा किती वापर केला पाहिजे, कशाचा कशासाठी वापर केला पाहिजे, याचं त्यांना मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होणार, अशी भरकटत जाणार मुलं, आणि भरकटलेल्या मुलांना आपण नाही करू शकत, नाही थांबू शकत. ओके, आणि म्हणून आजच्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. कारण का आजची मुलं कन्फ्युज झाली आहेत. कोणाचं ऐकायचं, घरच्यांचं ऐकायचं, बाहेरच्यांचं ऐकायचं, काय करायचं, कसं करायचं, काही कळत नाहीये. आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजनमुळे आजच्या मुलांच्या तक्रारी वाढल्या, आणि म्हणून त्यांचं भावविश्व समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. एक पालक म्हणून नक्की काय आपल्या मुलाच्या मनामध्ये चाललंय, काय आपल्या मुलीच्या मनामध्ये चाललंय, नक्की कुठे काहीतरी चुकतंय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. आणि म्हणून हे भावविश्व प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला समजून घेणं गरजेचं आहे, कारण का मुलांच्या तक्रारी काय वाढल्या. काय आहेत मुलांच्या तक्रारी, तर बघा आज माझ्या काउन्सिलिंग सेंटरला जे येतात विद्यार्थी, त्यांच्या तक्रारी तुम्हाला मी सांगतो की अभ्यास करायला आवडत नाही, एखादा विषय न आवडता आहे, परीक्षेची भीती वाटते, लिहायचा कंटाळा येतोय, माझं ध्येय मला कळत नाहीये, केलेला अभ्यास लक्षात राहत नाहीये, शिकवलेलं नीट समजत नाहीये, सरांची शिकवण्याची पद्धत मला आवडत नाहीये, शाळा क्लासला जायला आवडत नाहीये, अभ्यासात लक्ष लागत नाहीये, आणि ह्या सगळ्यामुळे सगळा गोंधळ उडाला. अनेक पालकही आहेत माझ्याकडे की जे मला कॉल करतात आणि माझ्याकडे येतात आणि मला काउन्सिलिंग मध्ये सांगतात की सर माझ्या मुलाला ना खरंच अभ्यासामध्ये आवड राहिलेली नाहीये. ओके, खरंच त्याचं ना त्याला ध्येयच काही माहिती नाहीये, बरंचसं काय काय, मग त्याला शाळा कॉलेजला वगैरे क्लासला वगैरे जायला आवडत नाहीये, त्याचा अभ्यासात लक्ष, अशा बऱ्याचशा तक्रारी आजचे पालक मला आपल्या मुलांमध्ये करत असतात. ओके, आणि ह्या तक्रारी खरंच मुलांच्या आजच्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्या मुलांचं काय झालंय, कन्फ्युजन झालंय, गोंधळ झालाय की ह्याच्यातून बाहेर पडायचंय, पण बाहेर कसं पडायचं यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा समजून घेण्याची गरज आहे. पण ते योग्य मार्गदर्शन दिशा देणार कोण, मिळणार, घरातून तर नाही मिळू शकत, शाळेत गेल्यानंतर शाळेचा अभ्यास, क्लासमध्ये गेल्यानंतर शाळेत क्लासचा अभ्यास, मग हे योग्य मार्गदर्शन कोण देणार, कुठून म्हणणार. आणि याच्या सर्चिंग मध्ये आपली मुलं आहेत. अजून पण बऱ्याचशा तक्रारी आहेत मुलांची. ओके, पालकांचं आणि माझं पटत नाही. आज 99% मुलांमध्ये हे कॉमन झालंय की सर माझं आणि माझ्या पालकांचं अजिबात पटत नाही. तर पालक देखील मला सांगतात की सर माझं आणि माझ्या मुलांचं पटत नाही. सो ही देखील एक तक्रार आहे आजच्या मुलांच्या संदर्भात. घरी मला कोणी समजून घेत नाही, मला मित्र मैत्रिणी बरोबर खूप बरे वाटते, मला बाहेरचं खायला खूप आवडतं, माझ्यात आत्मविश्वास कमी आहे, मी करिअर कशामध्ये करू मला कळत नाहीये, मला आमचा एरिया सोडून कुठे जायचं नाहीये, मला प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप मला भीती वाटते, टीव्ही मोबाईल सोशल मीडिया खूप खूप आवडतो मला, किंवा मला मोबाईलवर गेम खेळायला खूप आवडतं. देशात बरेचसे प्रश्न आहेत, बऱ्याचशा तक्रारी आहेत, त्यांना सगळ्यातून ह्या मुलांना काय करायचं, बाहेर पडायचं आणि त्यासाठी या मुलांना योग्य मार्गदर्शन यायला कोणतरी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की 10वीचा रिझल्ट लागेपर्यंत त्यांचं फिक्स असतं की मला ना याच्यामध्ये करिअर करायचं, ओके, मला सायन्सला जाऊन करिअर करायचं. 10वीचा रिझल्ट हातामध्ये आला की त्यांचा म्हणलं ना त्यांचं प्लॅनिंग चेंज होतं की नाही आता मला कॉमर्स करायचं. बरं, त्यातही त्यांचं एका 5-10 मित्र एकत्र झाले की मग अजून वेगळं डिसिजन चेंज होतं. का होतं, कशामुळे होतं, खूप गरजेचं आहे आपण एक पालक म्हणून समजून घ्या का आपला विद्यार्थी स्टेबल नाहीये एका निर्णयावर.
समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि यासाठीच त्या मुलांना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा की त्यांच्यामध्ये आत्मविश्वासच नाहीये. म्हणजे सरांनी प्रश्न विचारला वर्गामध्ये की याचं उत्तर काय, तर त्या विद्यार्थ्याला येत असतं उत्तर, पण ते उत्तर देण्यासाठी हात वरती करण्यासाठी तो आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वासच नाहीये आणि त्याच्यामुळे त्याला पर्सेंटेज कमी मिळतात, त्याला पुढे ग्रोथ मिळत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. सो असे बरेचसे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती त्या विद्यार्थ्यांना काय काय पाहिजे, उत्तर पाहिजे. सगळ्या गोष्टींतून त्यांना बाहेर पडायचं आहे आणि म्हणूनच त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. ओके, सो मला असं वाटतं की सगळ्या पालकांना कळलं असेल की आजच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची का गरज आहे. कारण का हे जर त्यांना नाही मिळालं तर काय होणार, ते त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कुठेतरी त्यांना खूप मोठा स्ट्रगल करावा लागला, पण त्यातून ते किती सक्सेसफुल होतील हे माहिती नाही आहे. आणि म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, योग्य दिशा मिळावी, यासाठीच आपण या कार्यशाळेचं आयोजन केलं. शालेय कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष कार्यशाळा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की यशस्वी आणि हुशार विद्यार्थी किंवा आदर्श विद्यार्थी नक्की काय करतात, कसं करतात, किंवा ते कसे हुशार बनतात, कसे यशस्वी बनतात, हे या कार्यशाळेमध्ये काय करणार आहोत आपण अभ्यास करणार. बघा ना, कधी विचार केलात का पालक म्हणून आपण की वर्गामध्ये जेव्हा शिक्षक शिकवतात विद्यार्थ्यांना तेव्हा 50 ते 60 विद्यार्थी असतात, बरोबर की नाही? पण मग त्या 50 ते 60 मुलांपैकी पहिले 3 मुलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये येतात. ओके, बाकीचे मुलं की त्याच्यानंतर असतात. पण मग असे काय ही 3 मुलं करतात की ज्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये येतात, याचा कधी आपण विचार केला का? बघा, थोडस जनरल आहे. त्या बाकीच्या मुलांना आणि या 3 मुलांना काही वेगळं शिक्षण दिलं जात नाही. सेम शिक्षक असतात, सेम वर्ग असतो, सेम शाळा असते, सेम क्लास असतं, सगळं सेम, पुस्तक सेम, गाईड सेम, परीक्षेचा पेपर सेम, सगळं सेम असतं, पण मग तरी रिझल्ट का वेगळे येतात? काय सांगाल तुम्ही पालक म्हणून, काय सांगाल या विषयावर? मला तुमच्याकडनं थोडंसं उत्तर आहे. माझा प्रश्न समजला तुम्हाला सगळ्यांना की असं काय घडतं किंवा असं काय ती 3 मुलं करत असतील पहिल्या 3 नंबरामध्ये येणारे की त्यामुळे ती फर्स्ट येतात? कारण का शाळा सेम, वर्ग सेम, पुस्तक सेम, गाईड सेम, सगळं सेम आहे. अगदी शाळेचा गणवेश सेम आहे, सगळं सेम आहे. ओके, पण मग तरीही 50 ते 60 विद्यार्थ्यांपैकी त्या वर्गातला एक विद्यार्थीच 1 नंबर येतो, एक विद्यार्थीच दुसरा नंबर येतो, एक विद्यार्थी तिसरा नंबर येतो. असं का होतं? त्या पहिल्या 3 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना कडेवरती घेऊन ते कुठला शिक्षक शिकवत नाही, बरोबर की नाही? मग तरी पण असं का होतं, काय सांगा? येस, अम्रपाली म्हणतात पद्धत, अभ्यासाची पद्धत. ओके, ठीक आहे, ग्रेट मॅडम. अजून काय सांगतात? समीर सर म्हणतात आकलन पद्धत. ओके, ग्रेट. अजून काय सांगता येईल? बघा, आपण पालक म्हणून आहे ना सहज दोष देऊन मोकळे होतो, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही काय, मी काय, की शाळा बरोबर नाहीये, तो क्लासवाला बरोबर नाहीये, ते शिक्षक शिकवत नाहीत बरोबर, ते शिक्षक असंच नाही, आपण सगळं 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 करतो. ओके, पण मग कधी आपण हा विचार केलाय का की बापरे, ज्या आपण जिथे नाव ठेवतोय ज्या शाळेला, त्याच शाळेमधला किंवा त्याच वर्गामधला एक विद्यार्थी आहे तो 90 अबाव मिळवतोय, बरोबर की नाही? त्याच वर्गामधला एक विद्यार्थी आहे तो 85 अबाव मिळवतोय. मग कधी आपण हा विचार करतो का किंवा आपल्याच मुलाला का नाही उभा आहे हे खूप गरजेचं आहे. आणि जर आतापर्यंत नसेल विचार केला तर हा विचार करा, खरंच करा. आणि म्हणून हा विचार जेव्हा मी केला ना तेव्हा माझ्याकडून या कार्यशाळेची निवड झाली की अरे, जे काही टॉपर्स आहेत, जे काही फर्स्ट 3 मध्ये येणारे विद्यार्थी आहेत, ते नक्की काय करतात याचं जर का प्रशिक्षण जर का इतर विद्यार्थ्यांना मिळालं तर नक्कीच ती मुलं देखील पहिल्या 3 रँक मध्ये येऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि म्हणून ही कार्यशाळा मी स्वतः डिझाईन केली आहे आणि मी स्वतःही घेतो. आणि या कार्यशाळेबद्दल आता मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. येस, मयुरी मॅडम म्हणतात विजन.
ह्या कार्यशाळेमध्ये मी काय शिकवतो विद्यार्थ्यांना. ओके, जी काही मी कार्यशाळा घेतो त्या कार्यशाळेमध्ये मी काय शिकवतो विद्यार्थ्यांना हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि व्यवस्थित समजून घ्या एक पालक म्हणून की जर तुम्हाला खरंच तुमच्या मुलाच्या पर्सेंटेज मध्ये ग्रोथ करायचं असतील, तुम्हाला मुलाच्या वागणुकीमध्ये बदल घडवायचा असेल, जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअर मध्ये त्याला यशस्वी बनवायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या मुलाला एक माणूस म्हणून घडवायचा असेल, तर इथून पुढे मी जे काय सांगणार ते व्यवस्थित समजून की आपली जी काही कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेत मी काय शिकवतो विद्यार्थ्यांना. तर मुले आणि पालक यातील नातेसंबंध या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतो. कारण का आज आई वडील आहेत म्हणून आपण आहोत. ओके, हेच बरेच विद्यार्थी विसरले. खरं ते सांगतो मी तुम्हाला, हेच बरेच मुलं विसरलेली आहेत की ह्या आई वडिलांमुळे आपण इथपर्यंत आलो किंवा आपण जग पाहिलं किंवा आपण जे काय आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्यांनी जर आपल्यावर हात काढला तर आपण काहीच नाही. कारण आज आपल्याला रोज दोन वेळचं खायला मिळतंय, आपल्याला हवं नको ते मिळतंय, पुस्तकं, वह्या, कपडे, त्यानंतर वही, पेन सगळं मिळतं. सो त्यांना मान देणं, सन्मान देणं, त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं, त्यांचा आदर ठेवणं, त्यांचं मन राखणं, त्यांच्या मनाजोगे वागणं हे खूप गरजेचं आहे. पण हेच आजची मुलं विसरले. आणि म्हणून या कार्यशाळेमध्ये त्यांना याचं प्रशिक्षण दिलं जातं की आपल्या आई वडिलांचं महत्व काय आपल्या आयुष्यामध्ये. ओके, आपले आई वडील आपल्यासाठी कोण आहेत, त्यांची मर्जी कशी आपण सांभाळायची, त्यांना प्राऊड फील होईल, त्यांना अभिमान वाटेल आपला, असं आपण कसं वागायचं, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढवणं. कारण का बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय की सगळं कळतंय पण कॉन्फिडन्स लेवल कमी असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम. ओके, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की उत्तर येते पण उत्तर सांगण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास कमी पडतो आणि त्याच्यामध्ये उत्तर सांगतात येत नाहीये त्याला. असं बरंच आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी अभ्यास रात्रभर करतात, ते रात्रभर अभ्यास करतात पण जसं की परीक्षा हॉलमध्ये गेले की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल काय होतो, कमी होतो. आणि मग पेपर द्यायला बसले की पहिली ओळ काय होती का पहिला शब्द काय होता हेच त्यांना आठवत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. अगदी उत्तर आठवत असेल त्यांना, शेवट आठवत असतो, सुरुवात कुठे होते हेच त्यांना आठवत नाही. सो मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे हे देखील आपल्या या कार्यशाळेमध्ये केलं जातं. निर्णय क्षमता वाढवणं, डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. डिसिजन पॉवर आपण त्याला म्हणतो, हे याचं प्रशिक्षण त्याला दिलं जातं. वर्तणूक समस्या आणि त्याच्यातील उपाय. आज बऱ्याच मुलांच्या बऱ्याच वर्तणूक समस्या आहेत. कोण रागीट स्वभावाचा आहे, कोण आपण असं म्हणू की कमी बोलणार आहे, कोण थोडा खूप जास्त बोलणार आहे, कोण खूप थोडासा चुकीच्या मार्गाने गेलेला आहे. आहेत काही कॉलेजची मुलं चुकीच्या मार्गाने पण गेली. सो अनेक वर्तणूक असतात, त्या प्रत्येक वर्तणुकीवर त्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना योग्य तो उपाय दिला जातो. सकारात्मक विचार करणे, स्वप्रेरणादायी बनवणे. ओके, त्याच्यानंतर जीवनात ध्येय कसे ठरवायचे. आज बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये गोल्सच नाहीये, ध्येयच नाहीये. म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला मुली येतात ना तेव्हा मी त्यांना प्रश्न करतो की बाळा तू शाळेत जातोस, ओके, तुझ्या आई वडिलांनी तुला क्लासेसला पण टाकून तू क्लासेसला जातोस, तू का जातोस शाळेमध्ये त्या क्लासमध्ये, काय सांगशील. मुलांना उत्तर देता येत नाही. लक्षात येईल तुमच्या, नाही उत्तर देता येत. बरं मी त्यांना पुढचा पण प्रश्न करतो की तू शाळेत गेल्याच्यानंतर तुला शाळेत काय शिकलं जातं, मग ते म्हणतात की असं शिकलं जातं. मग संध्याकाळी तुला काय सांगतात तर होमवर्क देतात, ते होमवर्क तू कम्प्लीट करतोस. तो बोलतो हो करतो. तुम्ही त्याला विचारतो तू होमवर्क का कम्प्लीट करतोस, त्याचं उत्तर येतं की जर नाही ना कम्प्लीट केलं तर दुसऱ्याशी पनिशमेंट मिळते, शिक्षक ओरडतात. म्हणजे शिक्षक ओरडतात म्हणून तो होमवर्क करतो. बघा थोडस समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आई वडील शाळेत का पाठवत म्हणजे बघा शाळेत का जातोस माहिती नाहीये, ओके, होमवर्क का करतोस तर शिक्षक ओरडतात म्हणून. म्हणजे काय की आई वडिलांनी कुठेतरी पैसे टाकले, बरोबर की नाही, म्हणून आपण फक्त शाळेत जायचं. शिक्षकांनी होमवर्क दिलंय म्हणून आपण ते करायचं कारण दुसऱ्या शिक्षकाला ओरडा मिळेल, उगाच काहीतरी बोलणार, मान खाली घालायला लागेल सगळ्या मित्रांबरोबर समोर, म्हणून तो होमवर्क करायचा. म्हणजे काय
की नक्की आपण शिक्षण का घेतोय, कशासाठी घेतोय, त्यामागचा उद्देश काय, ध्येय काय, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाहीये. आणि जर त्यांना कळलं नाही, तर मला असं वाटतं तुम्हाला जे काय आता मागे लागायला लागते ना त्यांना, अरे अभ्यासाला बस रे, पुस्तक उघड रे, हे कर रे, ते करे, हे त्यांना सांगावं लागणार नाही. लक्ष येते? नाही सांगावं लागणार, कारण का त्यांचं ध्येय क्लिअर असेल ना. आणि म्हणून तिथे त्यांचं गोल सेटिंग केलं जातं. जीवनात ध्येय त्यांचे ठरवले जातात आणि मग ते ध्येय नुसते ठरवले जात नाही, तर ते पूर्ण कसे करायचे, अचीव कसे करायचे, याचं देखील त्यांना याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. तर हे खूप गरजेचं आहे. आणि हे जर का प्रत्येक विद्यार्थ्याला जर का कळलं, तर नक्कीच तुमचा पालकांचा त्रास खरंच मी सांगतो खूप मोठा कमी होतो. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे की अभ्यासात आवड कमी झालेली आहे. सो यस, या कार्यशाळेमध्ये आपण अभ्यासात आवड कशी निर्माण करायची याच्यावरती देखील त्यांना प्रशिक्षण देतो. ओके. आणि हे सगळं जे काही प्रशिक्षण मी देत असतो ते ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राच्या आधारावरती मी सगळं प्रशिक्षण देतो. आणि नक्कीच याचा त्या विद्यार्थ्याला चांगला फायदा होतो. आणि याचे बदल तुम्हाला एक पालक म्हणून लवकरच दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर परीक्षेची भीती कशी घालवायची, जसं मला मी म्हटलं की पाठांतर खूप चूक आहे, पण परीक्षेला गेल्याच्या नंतर सगळं कन्फ्युजन. ओके. बिकॉज ऑफ भीती, फिअर, एक्झाम फिअर ज्याला आपण म्हणू शकतो. ओके. सो मग हा एक्झाम फिअर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आणि तो जरी गेला ना तरी नक्कीच तो विद्यार्थी स्कॉलर आहे, चांगले पर्सेंटेज मिळू शकतो. सो मग याच्यावरती देखील त्याला प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवायची. माझ्याकडे ना बरेचसे पालक येतात आणि ते सांगतात की सर मला माहितीये का, माझा मुलगा अभ्यासाला बसतो नाही असं नाहीये, अभ्यासाला बसल्यानंतर 5 मिनिटांनी उठणार, किचन मध्ये जाणार पाणी प्यायला, परत अभ्यासाला बसणार, परत 5 मिनिटांनी उठणार, बाथरूमला जाणार, परत अभ्यासाला बसणार, परत 5 मिनिटांनी उठणार, किचन मध्ये जाऊन काहीतरी खाणार, परत 5 मिनिटांनी उठणार, परत 5 मिनिटांनी जाणार, थोडीशी टीव्ही बघणार. तर म्हणजे एकाग्रताच नाहीये अभ्यासामध्ये. ओके. सातत्य नाहीये. सो नक्कीच या कार्यशाळेमध्ये अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवायची याच्यावर देखील त्याला प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर मोबाईल इंटरनेट पासून दूर कसे राहायचे, अतिशय महत्वाचा टॉपिक. काय होतं, मी पुन्हा एक वाक्य सांगतो, ते लिहून घ्या की काय करू नकोस हे सांगण्यापेक्षा, ओके, काय करू नकोस हे सांगण्यापेक्षा काय करावं हे सांगणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. ओके. बऱ्याच वेळा आपण पालक म्हणून लगेच सांगतो की हे करू नको, ते करू नको, ते करू नको, पण मग काय करावं हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. ओके. आज मोबाईल इंटरनेट पासून दूर कसे राहायचे हे मी जेव्हा त्यांना शिकवतो विद्यार्थ्यांना, मी त्यांना डायरेक्ट असं नाही बोलत की मोबाईल बंद ठेवायचा, मोबाईल शिकायचं, मोबाईलला हातच नाही लावायचा असं अजिबात. पण मग काय करायला पाहिजे हे त्यांना मी दिले काय करतो, त्याचं नॉलेज देतो, त्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्याच्याने त्यांना त्या गोष्टीचा रिअलाइज होतो आणि मग ते त्यांचा मोबाईल स्वतःहून बाजूला ठेवतात किंवा स्वतःहून कधीच त्या मोबाईलला हात लावत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा काय करतो, हात लावतो. कारण का त्यांना त्याचं योग्य मार्गदर्शन मिळालं असतं की अरे ही गोष्ट कशासाठी आहे, याचा वापर काय आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये याचा वापर कितपत करायचा आहे याची जाणीव या विद्यार्थ्यांना ह्या कार्यशाळेमध्ये होते. म्हणून मोबाईल आणि इंटरनेट पासून दूर कसे राहायचे याचं देखील ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ओके. वेळेचं नियोजन कसं करायचं, योग्य करिअर कसे व कोणते निवडायचे. आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, करिअर बद्दल खूप मोठा गैरसमज आहे, खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, बरंचसं काय काय आहे, करिअर हा विषय खूप मोठा. सो मग योग्य करिअर कसं निवडायचं, कोणतं निवडायचं याच्या संदर्भात पण त्यांना गायडन्स दिलं जातं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे की आज मुलांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये आलं तर मी विचारतो करिअर, ध्येय आणि आवड यातला फरक काय, कोणालाच कळत नाही की करिअर म्हणजे काय, ध्येय म्हणजे काय आणि आवड म्हणजे काय. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला गिटार वाजवता येते, मग मला त्या गिटारमध्येच करिअर करायचं. अर्थात त्याच्यामध्ये पण करिअर करू शकतो, नाही असं नाहीये. योग्य मार्गदर्शन जर का आपण घेतलं एखाद्या
मार्गदर्शकाकडून नक्कीच त्याच्यात पण आपण करू शकतो. पण ते गिटार वाजवणं आपली पॅशन आहे की खरंच आपल्या त्यामध्ये करिअर करायचंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नसतं आणि त्याच्यामुळे याचं देखील याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. बरं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मग असं असतं की त्यांनी ऑलरेडी करिअर सिलेक्टेड केलं आहे. माझ्याकडे असे 12वीचे विद्यार्थी पण आहेत, FYचे विद्यार्थी पण आहेत किंवा अगदी जस्ट 11th मध्ये 11वी मध्ये आलेले पण विद्यार्थी आहेत किंवा काही 10वीचे विद्यार्थी पण त्यांनी ऑलरेडी डिसाईड केलंय की मला डॉक्टर बनायचंय किंवा मला इंजिनियर बनायचंय किंवा मला सायंटिस्ट बनायचंय. मग या ठरवलेल्या करिअर मध्ये यशस्वी कसं व्हायचं याचं देखील याच्यामध्ये तिला मार्गदर्शन केलं जातं. की आपण जे काही करिअर डिसाईड केलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे ते कसं अचीव्ह करायचं, कसं आपण यशस्वी बनायचं. ते मग बरीचशी मुलं ठरवतात की मला CA बनायचं आहे. मग कसं आपण CA बनायचं, बरंचसं काय काय असतं. सो या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जातं. ओके, सो तुम्ही तुमच्याकडे असा कुठलाही विद्यार्थी असेल किंवा बरेच ज्यांनी ऑलरेडी करिअर सिलेक्ट केलेलं आहे तरी पण चालेल, त्याच्यासाठी ही कार्यशाळा आहे. ओके, असं काही नाही की ज्यांनी करिअर डिसाईड केलेलं नाही त्यांच्यासाठी कार्यशाळा. ही कार्यशाळा फक्त करिअर ह्या एका विषयासाठी नाहीये, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी आहे. मग त्याचं एज्युकेशन असेल, त्याचे गोल्स असतील, त्याचं करिअर असेल, त्याचं व्यक्तिमत्व असेल, ते एकंदरीतच त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं बिहेवियर असेल, सर्वांगीण विकास त्याचा होणं गरजेचं आहे. या उद्देशाने कार्यशाळेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. ओके, सो हे आणि असे अनेक विषय विद्यार्थ्यांना रहस्य यशस्वी विद्यार्थ्यांचे या ऑल इन वन कार्यशाळेमध्ये शिकवले जाते व एक हुशार, सक्षम, आदर्श मुलगा आणि मुलगी बनवलं जाईल याची 100% आहे. ओके, सो ही कार्यशाळा आपण घेणार आहोत आणि ह्या कार्यशाळे संदर्भामध्ये काय काय शिकवलं जातं हे तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. ओके, आणि आता या कार्यशाळेची का गरज आहे किंवा आज आपल्या समाजामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळांची का गरज आहे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची का गरज आहे, तुम्हाला थोडक्यात सांगा. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही कार्यशाळा आपल्या मुलासाठी योग्य आहे की अयोग्य आहे की नाही. कारण का तुम्ही सगळे पालक आहात, जागृत पालक आहात आणि म्हणून तुम्ही आता ह्या वेबिनार मध्ये आहात. कारण का आपण जाहिरात बऱ्याच पालकांपर्यंत केली होती पण सगळे आले का, नाही आले. तुम्ही आलात कारण का तुम्ही जागृत आहात, तुम्हाला खरंच तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्ही थांबा. सो व्यवस्थित समजून घ्या की या कार्यशाळेची गरज काय आहे. आज अनेक विद्यार्थी ही मानसिक आजारी झाले, मानसिक आजारी झाले, त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झाले, त्या कोरोनामुळे तर इतके व्यसनाधीन मुलं झालेत की विचारू नका. अनेक ठिकाणी विद्यार्थी दिशाहीन झालेत, कळत नाही की काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, काही कळत नाही, बस फक्त भरकटत चालेल. अनेक ठिकाणी स्वतःला संपवण्याचे प्रयत्न देखील होत आहेत. रिसेंटली केस घेऊया ना आपण, सगळ्यांना माहिती आहे केतकी माटेगावकर सिंगर जी आहे, म्हणजे टाइमपास मधली ती प्राजक्ता, ती बारीकशी मुलगी, तिचा चुलत भाऊ त्यांनी सुसाईड केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की न्यूजला आलं होतं, पेपरला आलं होतं, त्याच्यानंतर आपल्या बातम्यांना आलं होतं, सगळीकडे आलं होतं. म्हणजे अगदी सगळं जग जाहीर आहे ते की त्यांनी सुसाईड केलं. ओके, स्वतःला संपवून घेतलं. का संपवून घेतलं त्याचं कारण काय, आई वडील. ओके, आई वडिलांमुळे त्यांनी काय केलं, स्वतःला संपवलं. मग त्यांनी स्वतःला संपवण्याच्या अगोदर किंवा ह्या जगाचा घेण्याच्या अगोदर त्यांनी पत्र लिहिले. ते पत्र देखील गुगलला तुम्ही सर्च करतो पण तसं तसं ते व्हायरल झालेलं पत्र आहे. ओके, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामुळे ते पत्र लिहिलं आहे. त्याच्यानंतर फेसबुकला जरी सर्च केलं फेसबुकला पण तुम्हाला ते पत्र सापडेल. सांगायचं तात्पर्य काय माहितीये का की त्याच्याकडे काय कमी होती मला सांगा. आई काहीतरी शिक्षिका प्राध्यापिका आहे, त्याच्यानंतर वडील काहीतरी इंजिनियर आहेत, वेल सेटल फॅमिली, फायनान्शियल स्टेबल आहे, सगळं सगळं आहे. पण तरी पण त्या मुलाने स्वतःला समजून घेतलं आणि समजून घेत असताना त्यांनी लिखित स्वरूपात टाकलंय की सॉरी मम्मी आणि पप्पा किंवा आई आणि वडील असं त्यांनी लिहिलेलं आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, इंग्लिश मध्ये ते पत्र आहे. ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके, की मी तुमची स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल खरंच मला क्षमा करा, मला मी माफी मागतो तुमची. ओके, आणि मी तुमचा आणि या जगाचा निरोप घेत आहे कायमचा. लक्षात आहे काय घडतंय,
आणि म्हणून ही कार्यशाळा लक्षात घ्या की आज आपल्याला काय करायचंय, मुलाचं मानसिक खच्चीकरण नाही करून द्यायचं, आपल्याला त्याला योग्य मार्गदर्शन द्यायचंय, योग्य दिशा त्याला द्यायची आहे लक्षात. कारण का हे प्रकार घडत आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये पबजी नावाचा गेम खूप फेमस झाला होता आणि अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये ऍडिक्टेड झाले होते आणि मग ते ऍडिक्टेड होऊन सुसाईड देखील केलं बऱ्याच मुलांनी. ओके, त्याच्याही बातम्या पुरावे सहित सगळ्या गोष्टी आपल्या आहेत, समोरच आहेत. ओके, म्हणजे मी काही खोटं बोलतोय तुमच्या मुलांना कार्यशाळेमध्ये येण्यासाठी अजिबात नाही. तुम्ही जाणकार आहात, ज्ञानी आहात, तुम्ही कुठेही सर्च करू शकता, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. ओके, तर अनेक मुलांनी सुसाईड केलं त्या पबजीच्या नादामध्ये. ओके, कारण का असे जे काही गेम असतात ते ब्लॉक करतात, माइंड ब्लॉक करतात मुलांना, आणि मग माइंड ब्लॉक केल्याच्या नंतर अशा घटना घडतात. मध्यंतरी एक घटना घडली की एका मुलाने वडिलांच्या अकाउंट मध्ये पूर्ण पैसेच गायब करून टाकले. म्हणजे असं बरंच काय 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 घडतंय, आणि म्हणून आज ह्या मुलांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन. नाहीतर काय होतं की आई वडील म्हणून आपण आपलं सगळं पणाला लावतो. म्हणजे आपण दिवाळी आली की नवीन कपडे घेत नाही, पण आपल्या मुलांना घेतो. एखादा वडील आयुष्यभर सायकलवरती स्वारी करतो, नोकरीला जातो, पण मुलगा जसा नोकरीला जायला लागतो तसं त्याला लगेच पहिले बाईक घेऊन देतात की नाही बाईकवरती जा कामाला. म्हणजे आयुष्यभर आपण त्यासाठी झटतो फक्त आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी. पण जर का असं काही जर घडणार असेल तर मग काय बरं. सगळ्यात मोठं दुःख कुठे माहितीये का, या सगळ्यांसाठी कुठल्याही हॉस्पिटलला ट्रीटमेंट नाही, कुठल्या मेडिकलमध्ये तुम्हाला औषध उपलब्ध नाही. कळतंय, आणि म्हणून ही कार्यशाळा आहे. कळतंय तुम्हाला. आज अनेक ठिकाणी विद्यार्थी विरुद्ध पालक स्पर्धा देखील सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, आणि ह्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे स्पर्धेबद्दल तुम्हाला मी सांगतो की इतकी स्पर्धा सुरू आहे ना, भयानक स्पर्धा सुरू आहे. म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंग आल्याच्या नंतर मला कळतं की बरेचसे विद्यार्थी होतात गेली 6 महिने मी घरामध्ये कोणाशी बोलत नाही, मी माझं करतो, माझं माझं मी राहतो. पालक देखील सांगतात की आम्ही आम्हाला मुलगा किंवा आम्हाला मुलगी झालीच नाही असं मी समजतो. कळते तुम्हाला, ही स्पर्धा आहे, आणि स्पर्धेतून बाहेर पडणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण का शेवटी हे तेच बाळ आहे की ज्या बाळाला जन्म देण्यासाठी आपण किती अट्टहास केला होता. 8,000 बरोबर आहे. तुम्ही काय मी काय, आणि मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, आणि मग ते सुरुवातीचे काळ, सुरुवातीचे दिवस आपण जर आठवले तर आपल्याला कळेल की आपण किती अट्टहास केला होता की आपल्या घरी बाळ यावं, आपण आई बनावं, आपण वडील बनावं. मग आता असं काय झालंय की आपण आपल्या मुलाला थोडस निग्लेक्ट करतोय, की आपण आपल्या मुलाला चुकीचं समजतोय. हे समजून घेणं पालक म्हणून खूप गरजेचं आहे. कारण का तेच ते बाळ आहे की ज्याला हाताला धरून आपण चालायला शिकवतो. तेच ते बाळ आहे की ज्याला आपण तोत्र बोलून, म्हणजे बोबडं बोलून आपण त्याला बोलायला शिकवतो की नाही. तेच ते बाळ आहे, आणि म्हणून आता जर का ते बाळ थोडस चुकत असेल त्याचा पुन्हा हात पकडणं आपल्याला गरजेचं आहे. कारण का लहानपणी जेव्हा तो चालायला प्रयत्न करत होता आणि जेव्हा तो पडत होता तेव्हा त्याला आपण असं सोडत होतो का नाही, त्याला जेव्हा आपण जवळ करत होतो आणि पुन्हा चालायला शिकवत होतो. तसंच आता पण जर का तो थोडासा पडत असेल तर त्याला पुन्हा हात देणं खूप गरजेचं आहे. कारण का मी नेहमी गोष्ट सांगतो बघा, प्रत्येकाला आपली मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. किती पालकांना पडते त्यांनी येस टाईप फास्ट. आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे. किती पालकांना पडते फास्ट. मग मी तुम्हाला पटवून देखील देणार आहे कसं काय. बघा, तुम्ही ₹1,00,000 कमवा महिन्याला, तुमच्याकडे 2 फ्लॅट असू द्या, तुमच्याकडे 2 गाड्या असू द्या, काही 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 त्याला किंमत नाही, काही किंमत नाही. पण जी मुलं आहेत ना आपली, तीच आपली मोठी संपत्ती आहे. एक उदाहरण देतो बघा प्रत्येकाने. तुम्ही एखाद्या फंक्शनला जाता आणि फंक्शनला गेल्याच्या नंतर किंवा तुम्ही समजा तुमच्या गावी जाता, गावी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ओळखीचे लोक भेटतात, त्याच्यानंतर काय बोलतात की कसे आहात तुम्ही, आपण म्हणतो हो बरे आहे. ओके, मग पहिला प्रश्न असतो मुलं कशी आहेत, मुलं काय करतात.
आणि मग आपल्याला तेव्हाच अभिमान वाटेल की जेव्हा आपण सांगू की येस, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझी मुलगी सायंटिस्ट आहे, माझी मुलगी एअर होस्टेस आहे, माझी मुलगी सीए आहे, बरोबर की नाही? तेव्हा आपल्याला आपली छाती अभिमानाने फुलेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, आपण किती कमवले हे आपल्याला कोणी विचारत नाही. विचारले का आतापर्यंत तुम्हाला कोणी किंवा बँकेत किती बॅलन्स ठेवलेस, किती बँक अकाउंट आहेत, किती फ्लॅट घेतलेस, किती गाड्या घेतल्यास, किती मोबाईल घेतलेस, विचारले का कधी तुम्हाला आतापर्यंत? ओके, नाही विचारलं. मग आपली खरी संपत्ती आहे का सांगा मला. बघा पटते का तुम्हाला? मुळीच ती आपली संपत्ती खरी नाही आहे. ओके, आपली खरी संपत्ती ही आपली मूल्य आहेत. ओके, आणि म्हणून ही संपत्ती प्रत्येक पालकाने जपायची. ओके, आणि म्हणून आजच्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सो ही कार्यशाळा, ह्या कार्यशाळेचे फायदे काय होतात? तुम्ही तुमच्या मुलाला ह्या कार्यशाळेला इन्व्हॉल्व्ह केल्याच्या नंतर ह्या कार्यशाळेचे फायदे काय होतात? तर ही कार्यशाळा केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला स्वतःतील क्षमतांची ओळख होते. योग्य करिअरची निवड करण्यासाठी जबरदस्त फायदा होतो. निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी याचा फायदा होतो. ध्येय, छंद, करिअर यातील गोंधळ संपून जातो. शिक्षकांबद्दल, सर्व समाजाबद्दल आदर वाढतो. विद्यार्थी हुशार, आदर्श बनतात. रहस्य काय आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं? म्हणजे वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि 60 पैकी 3च विद्यार्थी का नंबरात येतात, बाकीचे का नाही येत आहेत, आपण का नंबरात येत नाही, त्याचं सिक्रेट त्या विद्यार्थ्याला कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांबद्दल प्रेम, आपुलकी, आदर वाढतो. माझ्याकडे अनेक पालक आहेत की त्यांनी मला नंतर फोन करून स्पेशल सांगितलं. म्हणजे काही तर महिला अशा आहेत की त्या लिटरली रडतात की सर खरंच इतकी वर्ष मी इतक्या कंडिशन मध्ये होते की मी इतकी सगळी मेहनत करते माझ्या मुलांवरती. ओके, पण त्याचं खरंच उद्या जाऊन चीज होणार आहे का? कारण ज्या पद्धतीने आमची मुलं आमच्याशी वागत होती त्या पद्धतीने खरंच आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. पण आता तुमच्या जेव्हापासून आम्ही सगळं घेतलेलं आहे आणि जेव्हापासून पाहिलेलं आहे त्यापासून खरंच बदल आहे आमच्या मुलांमध्ये. त्यांच्याकडे एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. आणि मग आता आमची मुलं आमच्याशी बोलायला लागली, संवाद साधायला लागली. आता त्यांना काहीतरी असेल तर ते पहिले आम्हाला सांगतात आणि मग बाहेरच्यांना सांगतात. ओके, आणि घरामध्ये खरंच खूप आनंदी वातावरण आता आमच्या असतं. त्यांच्या अभ्यासामध्ये आता इम्प्रुव्हमेंट आहे, आम्हाला सांगावं लागत नाहीये. ओके, हे सगळं घडतं लक्षात ठेवा. ओके, आणि सगळं घडून मी आणतो. ओके, सो आई वडिलांबद्दल प्रेम, आपुलकी खरंच वाढते, आदर वाढतो. आणि विद्यार्थी वाईट गोष्टींपासून कायमस्वरूपी दूर होतात. ओके, कारण का हे देखील गरजेचं आहे. चांगली वाईट सवय याची ओळख होणं खूप गरजेचं आहे. कारण का सवय घडवते आणि सवय बिघडवते देखील. म्हणून घडवणाऱ्या सवयी कुठल्या आणि बिघडवणाऱ्या सवयी कुठल्या याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना कार्यशाळेमध्ये होते. आणि मग नक्कीच तो विद्यार्थी वाईट गोष्टींपासून तो कायमस्वरूपी दूर होतो. इतके सगळे फायदे या कार्यशाळेचे आहेत. सो ही कार्यशाळा मुलांनी का करावी? ओके, कारण खालील महत्वाच्या विषयांवरती कोणत्याही शाळेत, क्लासेसमध्ये, कॉलेजमध्ये अभ्यास करून घेतला जातो. योग्य निर्णय कसे घ्यावेत, अपयशाला कसे सामोरं जावं, पैशाचे महत्व काय, ध्येय कसे निश्चित करावे, स्वतःचा छंद कसा ओळखावा, निरोगी कसे राहावे, व्यक्तिमत्व विकास कसा करावा, करिअर कसं निवडायचं व त्यात यशस्वी कसं व्हायचं, याचं कुठेही मार्गदर्शन केलं नाही. म्हणजे तुम्ही 1.5 लाखाचा कोचिंग क्लासेस लावा किंवा 2 लाख रुपये डोनेशन घेऊन शाळा मग त्याला ऍडमिशन घेऊन द्या, पण याचं मार्गदर्शन त्याला कुठेच मिळत नाही. आणि सध्याच्या युगात मी असं म्हणेन पुस्तकी ज्ञानाबरोबरच हे ज्ञान देखील अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण का तुम्ही आणि मी आपण सगळे पुस्तकी ज्ञान घेऊन पुढे आहे. पण पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान याच्यामध्ये किती फरक आहे हा आपल्याला कधी कळला? नंतर कळला. बरोबर आहे की नाही? नंतर कळला. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे योग्य नाहीये, तर त्या ज्ञानाबरोबर त्याला इतरही ज्ञान मिळणं खूप गरजेचं आहे. तरच त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक बदल दिसेल. आणि म्हणून ही कार्यशाळा प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावी असं मला वाटतं. सो योग्य निर्णय आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. बघा, मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं फाउंडेशन आहे, माझं फाउंडेशनचं आणि माझ्या इन्स्टिट्यूटचं उद्देश आहे
आणि ते उद्देश काय मी तुम्हाला सांगतो. आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम होत असतात. तुम्ही आमच्याकडे जेव्हा जॉईन केलं तर तुम्हाला कळतीलच किंवा तुम्ही माझ्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी असाल, कारण का ते सगळे उपक्रम मोफत असतात. रिसेंटली आम्ही 5 दिवसाचा एक योग शिबिर आयोजित केला होता आणि मोफत होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे सहभागी घेतला होता. 3 दिवसाचा आम्ही व्यक्तिमत्व विकासाचं एक शिबिर घेतलं होतं, ते देखील फ्रीमध्ये होतं. त्याच्यानंतर प्राणायामाचं आम्ही एक शिबिर घेतलं होतं, ते देखील मोफत होतं. ओके, असं वेगवेगळे आम्ही शिबिरं घेत असतो, ती टोटली मोफत असतात. ओके, सो ही कार्यशाळा घेण्यामागचे पण आमचे काही उद्देश आहेत. ओके, आणि ते उद्देश काय ते मी तुमच्यासमोर सांगतो. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळावी, हा एक प्रामाणिक आमचा उद्देश आहे. दुसरा उद्देश की प्रत्येक विद्यार्थ्याने हुशार आणि आदर्श बनावे. तिसरा उद्देश की विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास व्हावा. ओके, कारण का फक्त शैक्षणिक विकास गरजेचा नाहीये, फक्त शारीरिक विकास गरजेचा नाहीये, तर मानसिक विकास हा देखील खूप गरजेचा आहे. आणि तिन्ही विकास जेव्हा होतील तेव्हाच तो विद्यार्थी हुशार होईल, आदर्श बनेल, सक्षम बनेल. त्याचबरोबर एक आनंदी सक्षम समाज घडावा. ओके, असे हे 4 उद्देश तुमच्या फाउंडेशनचे आहेत, आमच्या ग्रुपचे आहेत. आणि या उद्देशामध्ये तुमच्या मुलाचं देखील मनपूर्वक स्वागत. कारण का तुमच्या मुलाला देखील यशस्वी बनवायला मला आवडेल. सो हे उद्देश तुमच्या समोर आहेत. आणि येस, ही कार्यशाळा कोणासाठी आहे तर 7वी पासून पुढील सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा असणार आहे. मग ते मराठी माध्यमचे असतील, इंग्लिश माध्यमचे असतील, सेमी इंग्लिशचे असतील, किंवा अगदी कॉन्व्हेंटचे असतील, किंवा कुठेही असतील, सगळ्यांसाठी आहे. कारण का त्याला फक्त मराठी येणं गरजेचं आहे. कारण का आपली संपूर्ण कार्यशाळा ही मराठी आहे, मराठी भाषेमध्ये आहे. सो 7वी पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा मी स्वतः घेणार आहे. माझ्याबद्दल मी इंट्रोला पण सांगितलेलं आहे, सुरुवातीला पण माझ्याबद्दल मी सांगितलेलं आहे की मी 16 वर्षाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं वन टू वन काउन्सिलिंग केलेलं आहे, अनेक विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनवण्यासाठी मी त्यांना सहकार्य केलेलं आहे. ओके, सो किती पालक तयार आहेत आपल्या मुलांना या कार्यशाळेमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी किंवा त्या मुलांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी येस टाईप करायचं. ओके, मग मी त्या कार्यशाळेचं स्वरूप सांगणार आहे कसं. ओके, किती पालक तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचं फास्ट. माझ्याकडून आपल्या मुलाला हे प्रशिक्षण देण्यासाठी किती पालक तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचं. येस, म्हणजे म्हणतात की हो सर, आपली मुलं ही आपली खरी संपत्ती आहे. येस मॅडम, ग्रेट. ओके, किती पालक तयार आहेत. येस, धन्यवाद. येस, धन्यवाद. ग्रेट. येस, संगीता मॅडम म्हणतात येस सर मी तयार आहे. मंजू मॅडम म्हणतात की येस मी तयार आहे. ओके, ग्रेट. मयुरी म्हणतात की येस. ओके, ठीक आहे. सचिन म्हणतात की येस. अमीर म्हणतात येस. ओके, धन्यवाद. कसं आहे की इच्छाशक्ती खूप गरजेची आहे. कारण का पालक म्हणून थोडं विचार करणं गरजेचं आहे की आयुष्यभर मी जे काही मेहनत करतोय किंवा जे काही मी आज करतोय ते मुलांच्या भविष्यासाठी करतोय. आणि जर का त्या मुलांनी त्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी जर का त्याला नाही कळल्या, त्याला जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर पुढे काय होऊ शकतं. म्हणून आज आपल्याला या गोष्टीचा निर्णय घेणं गरजेचं आहे की आज आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देणं खूप गरजेचं आहे. ओके, सो अनेक पालकांनी येस टाईप केलं, त्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्व पालकांचं. येस, रुपाली मॅडम पण म्हणतात येस मी तयार आहे. ओके, धन्यवाद. ओके, आता हे संपूर्ण कार्यशाळेचं स्वरूप काय आहे, स्वरूप प्रथमतः मी तुम्हाला दाखवतो आणि मग मी पुढे काही महत्वाचे टॉपिक करते. ओके, बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यशाळेसाठी कुठे जायची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाहीये. ओके, स्पेशल याला काही फिक्स वेळ पण नाहीये. संपूर्ण कार्यशाळा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आहे. आणि याचा अभ्यास घर बसल्या तुमचा मुलगा करू शकतो. तुम्ही देखील तिथे बाजूला बसू शकता. ओके, बघा, आपली ही वेबसाईट आहे दुर्वा एज्युकेशनची आणि ह्या वेबसाईटला तुम्हाला फक्त काय करायचं, व्हिजिट करायची आणि इथे गेल्याच्या नंतर तुमच्या पालकांचा ईमेल आयडी आणि तुमच्या पालकांचा ईमेलचा पासवर्ड तुम्हाला इथे काय करायचं, टाकायचा आहे. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायच्या नंतर बघा या पद्धतीने तुमच्या समोर ही कार्यशाळा सुरू होते.
दिवस पहिला 2 व्हिडिओ आहेत, दिवस दुसरा 2 व्हिडिओ आहेत, दिवस तिसरा 2 व्हिडिओ. अशा पद्धतीने ही संपूर्ण 6 दिवसांची ऑनलाईन व्हिडिओ कार्यशाळा आहे. ओके, ज्या कार्यशाळेचा अभ्यास तुमचा मुलगा रात्री झोपताना करू शकतो, सकाळी उठल्यावरती करू शकतो, दुपारी कधी जेव्हा तुमच्या मुलाला वेळ असेल, किंवा समजा एखाद्या तुमच्या मुलाला शनिवार रविवारी फक्त सुट्टी असेल तेव्हा देखील करू शकतो, कधीही करू शकतो. बरं, तुमच्या घरामध्ये एक विद्यार्थी असेल, 2 विद्यार्थी असतील, 3 विद्यार्थी असतील, 4 विद्यार्थी असतील, सगळे याच्यावरती अभ्यास करू शकतात. त्याला कुठेही आपण काय केलेलं नाहीये, रिस्ट्रिक्शन दिलेलं नाहीये, नियमावली नाहीये. ओके, कारण का आमच्या फाउंडेशनचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या मुलाला यशस्वी बनायचं. म्हणून आम्ही इथे असं कुठलं लिमिटेशन दिलेलं नाहीये की एवढे तुमच्या प्रत्येक मुलाचं रजिस्ट्रेशन करा आणि प्रत्येकासाठी आमच्याकडे नाही घ्या, अजिबात काही गरजेचं नाही. एक घेतलं की तो एक तुमच्या घरातील सगळी मुलं काढू शकतात. ओके, सो याचं स्वरूप तुम्हाला कळलं. आता थोडस मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर हे सगळं रेकॉर्डेड ऑनलाईन तुम्ही व्हिडिओ सांगताय की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याच्या वेळेनुसार बघू शकता किंवा पालक त्याला दाखवू शकतात, पण जर का मग ह्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर मग काय, त्यासाठी तुम्ही काय करता? तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला संपूर्ण अभ्यास करत असताना काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी फोनवरती संवाद साधू शकता किंवा तुम्ही माझ्याशी झूम वरती अशा पद्धतीने लाईव्ह डिस्कशन करू शकता. ओके, त्याच्यामुळे काही चिंता घेण्याची गरज नाहीये, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण माझं तुम्हाला सहकार्य हे नेहमीच मिळत आहे. ओके, सो ही कार्यशाळा आपली 6 दिवसांची आहे आणि या कार्यशाळेचं तुम्हाला लाईफ टाइम सहकार्य तुम्हाला ऍक्सेस दिलं जात आहे. कारण का बऱ्याच पालकांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर 6 दिवसांमध्ये जर का मला माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या मुलाने जर नाही पाहिलं तर मग काय, तुमचे व्हिडिओ दिसायचे बंद होणार का? तर एक गोष्ट लक्षात घ्या पालकांनी की आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाइम साठी देतो. ओके, त्याला कुठली व्हॅलिडिटी नाहीये किंवा कुठली एक्सपायरी डेट नाही. म्हणजे तुमचा मुलगा यातले प्रत्येक व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, 1000दा बघितला तरी पण त्याला काय कळलं नाही. किंवा तुमचा मुलगा आता 10वीला आहे, तो उद्या 11वीला जाईल, तो 11वीला पण बघेल, तो 11वीला गेल, 11वीला पण बघेल, 12वीला जाईल, 12वीला पण बघेल, तो कधीही बघू शकतो, याचा अभ्यास करू शकतो, काही त्याला लिमिटेशन नाही. काही लिमिटेशन्स नाही आहे. कारण का पुन्हा एकदा ते सांगतो की आमचा उद्देश आहे की प्रत्येक मुलाने सक्षम बनावं, प्रत्येक मुलाने हुशार बनावं आणि यशस्वी बनावं. ओके, सो याची फीस किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण फीस जी काय आहे ती तुम्हाला भरायची नाहीये, कारण का त्याच्यात काही स्पेशल ऑफर पण आहे. ओके, ती देखील समजून घेणं गरजेचे आहे. बघा, ह्या संपूर्ण कार्यशाळेची जी काही लाईफ टाइम देणगी शुल्क आहे ती 3999 आहे, पण ती तुम्हाला भरायची नाही. का? कारण आपलं फाउंडेशन आहे, जसं मी तुम्हाला मागाशी म्हणलं की आपलं फाउंडेशन आहे आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण चळवळ हाती घेतलेली आहे की आपल्याला काय करायचंय की डॉक्टर अब्दुल कलामांचं जे वाक्य आहे की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल तर आजच्या मुलांवरती काम करणं गरजेचं आहे. तर त्याच वाक्याला अनुसरून आपण काय करतोय की काम करतोय की आजच्या मुलांना सक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी ही कार्यशाळा आपण करतोय. म्हणून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला जबरदस्त अशी सवलत दिली जात आहे आणि सवलत आहे फक्त आणि फक्त 1999 की ज्या फीज मध्ये तुमच्याकडे जर का 2 विद्यार्थी असतील तर दोन्ही पण अभ्यास करू शकतात आणि तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी अगदी डिप्लोमा डिग्री पर्यंतचा अभ्यास करेपर्यंत या सगळ्या कार्यशाळेचा फायदा करून घेऊ शकते. कारण का ह्या कार्यशाळेला कुठल्याही पद्धतीने व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी नाही आहे. सो किती पालक आता तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचं आणि अजून काही एक स्पेशल गिफ्ट आहे ते देखील मला तुम्हाला सांगायचं. पण किती पालक तयार आहेत प्रामाणिकपणे हा येस बोलायचं. मग अजून एक स्पेशल गिफ्ट आहे आणि ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार. आणि ते स्पेशल गिफ्ट सगळ्यांना आवडणार आहे, सगळ्यांना आवडणार. येस, मंजू मॅडम म्हणतात की येस, संगीता मॅडम म्हणतात की येस. येस येस येस, दीपिका मॅडम येस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येस आहे. ओके, आणि एक बरीचशी महिला मंडळीच आहे, म्हणजे बऱ्याचशा मी असं म्हणून की आईच आहेत आज मला वाटतं हे संपूर्ण कार्यशाळेसाठी. ओके, चला ठीक आहे, धन्यवाद.
तुम्हा सर्वांसाठी तुम्ही तयार आहात. ओके, आता स्पेशल ऑफर पण समजून घ्या. ओके, काही लोक स्पेशल ऑफर समजून न घेताच लेफ्ट झाले, त्यांचं नशीब, त्यांच्या मुलांचं नशीब. उद्या स्वातंत्र्य दिवस आहे. ओके, आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक विशेष सवलत आपण देत आहोत की फक्त 999 हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाइम साठी आपण देत आहोत. ओके, सो मला असं वाटतं की 999 रुपये म्हणजे आपल्या मोबाईलचा 2 महिन्याचा रिचार्ज असं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य घडवू शकता. बरोबर की नाही? किंवा आपण असं म्हणू शकतो की एखाद्या जर का बाहेर पिकनिकला गेलो तर एखादा स्नॅक्सचा पण खर्च इतका नाही होत, त्याच्यापेक्षा जास्त होतो नाश्त्याचा किंवा जेवणाचा खर्च. सो त्याच फी मध्ये मी लाईफ टाइम साठी तुम्हाला सगळं देतो. सो खरंच ही एक जबरदस्त संधी आहे, त्या संधीचा फायदा घ्या असं मला वाटतं. ओके, बाकी तुमचा निर्णय, कारण आम्ही कुठल्याच आमच्या विधानामध्ये कोणाला जबरदस्ती करत नाही किंवा आम्ही कुठले मार्केटिंग करत नाही किंवा कुणालाही आम्ही असं नाही करत. तुम्हाला जर खरंच वाटत असेल मनापासून की तुमच्या मुलाने त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनावं, तुमचं नाव मोठं करावं, तर ही कार्यशाळा तुमच्या मुलासाठी आहे. ओके, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, कारण का मी पुन्हा सांगते की आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे. तुमच्या बँकेमध्ये तुम्ही करोड रुपये ठेवले त्याला काही अर्थ नाही. कारण का आपण म्हटलं, मी पुन्हा सांगतो की बऱ्याचदा आपण बघतो की आई वडील कमवतात पण मुलं गमवतात, घालवतात. कारण का बऱ्याच काही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. म्हणून आजच आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आलो होतो, तर तुम्हाला यायचं एक पालक म्हणून. ओके, सो ही जी सवलत आहे ती फक्त आणि फक्त आज जे पालक आपल्या मुलाचं ऍडमिशन घेतील, प्रवेश घेतील, त्यांनाच मिळणार आहे. आणि म्हणून ही प्रवेश फी कुठे पाठवायची आहे, त्यासाठी तुम्हाला मी नंबर देतोय 9699367299. गुगल पे, फोन पे, पेटीएम कुठेही तुम्ही पाठवू शकता. ओके, आणि बाजूला बारकोड पण दिला आहे, तिथे देखील तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता. आणि तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, ओके, तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला कुठे काय करायचं, तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी पाठवायचं. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह करून दिलं जाईल आणि तुमच्या मुलाला तुम्ही दाखवायला सुरुवात करू शकता. तुमचा मुलगा आजच्याच अभ्यासात सुरू करू शकतो. ओके, सो आपल्या मुलांना हुशार व आदर्श बनवण्याची ही एक अनोखी संधी आहे, आणि त्या संधीचा प्रत्येक पालकांनी फायदा घ्यावा एवढंच मला वाटतं. ओके, सो कोणाचे काही प्रश्न असतील तर ती चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता. येस, मंजू मॅडम म्हणतात माझा मुलगा 22 वर्षाचा आहे, तर त्याला चालेल का? येस मॅडम, चालेल, काहीच प्रॉब्लेम. ओके, येस, क्षमा मॅडम म्हणतात की येस आय वॉन्ट दिस कोर्स. येस, वेलकम मॅडम, काहीच प्रॉब्लेम. ओके, दीपिका मॅडम म्हणतात सर माझी मुलगी 10वीला आहे तर तिच्यासाठीही आहे का? येस मॅडम, आहे ना. बघा, 7वी पासून अगदी डिप्लोमा डिग्री पर्यंतच्या मुलांसाठी ही कार्यशाळा आहे. ओके, डिप्लोमा डिग्रीला जरी तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तरी त्याला ही कार्यशाळा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, अजून कोणाचा काय प्रश्न? ओके, फीस कुठे पाठवायची सगळ्यांना कळलं. ओके, फीस पाठवल्याच्या नंतर काय करायचं, तर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी हा पाठवायचा आहे, आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच त्याचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. ओके, सो अजून कोणाचा काय प्रश्न? जर नसेल तर आपण इथे थांबायला काय हरकत नाहीये, बरोबर की नाही? सो निर्णय घ्या, कारण का तुमचा एक निर्णय तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहे. ओके, आणि तुमचा एक निर्णय तुम्हाला देखील बऱ्याच काही गोष्टींपासून मी असं म्हणेन की वाचवणार आहे. कारण का आपली मुलं जर आज योग्य ट्रॅकवरती नाही गेली तर खरंच खूप काही चुकीचं घडू शकतं, आणि म्हणून आजच आपल्याला देखील एक निर्णय घेणं गरजेचं आहे पालक म्हणून. कारण का आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे आणि ती आपल्याला जपायची, काही झालं तरी, काही झालं तरी. ओके, सो मला असं वाटतं कोणाचा काही प्रश्न नाही आहे, जे काही प्रश्न होते ते सगळ्यांनी विचारले आहेत. सो आपण आता थांबायला काय हरकत नाही. ओके, सो धन्यवाद तुम्हा सर्व पालकांचं की तुम्ही इथपर्यंत आलात आणि हा संपूर्ण वेबिनार शेवटपर्यंत समजून घेतला. ओके, सो मुलांचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास, त्या टॅगलाईनच्या अंतर्गत हा संपूर्ण वेबिनार मी आयोजित केला होता.
मी एवढीच इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला आणि तुमच्या मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, बरोबर की नाही? सो धन्यवाद तुम्हा सर्वांचं, आणि नक्कीच एक निर्णय घ्या. ठीक, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.